पण जूनच्या पहिल्या हप्त्यात आम्ही मोठी रॅली काढून साताऱ्यावर निघू. पहिले बारामतीला मोठी सभा घेईल, नंतर शिंदे साहेबाच्या ठाण्याला, तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत 6 दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत. एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला, अपंगांना, दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे. आणि जे बोलले फडणवीस साहेब किंवा भाजप जे बोलली ते त्यांनी दिलं पाहिजे. दिलं नाही तर आम्ही हटणार नाही. रूपरेषा कशा प्रकारे राहणार आहे या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी? आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात होणार की नागपूरला? पहिले तर याच्या माध्यमातून जागृती करू. आता 14 तारखेला प्रत्येक मंत्र्याच्या समोर मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर आहे. आम्ही त्यांना सांगणार आहोत का रक्त घ्या, पण रक्त सांडवाची वेळ देऊ नका. आणि 14 तारखेनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किमान 2000 सभाच्या वर सभा घेऊन जनजागृती करून मोठं आंदोलन शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी करू. या आंदोलनाचे